जय जिजाऊ. आज मी प्रियंका रामेश्वर सोनवणे राजमाता राष्ट्रमाता माझी जिजाऊ साहेब यांच्याबद्दल बोलणार आहे. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माझी जिजाऊ साहेब यांचा जन्म 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. बघा, मावळ्यांच्या रक्तारक्तात स्वाभिमान जागवला, स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. त्या म्हणजे माझी जिजाऊ साहेब. बघा, जाधवांची लेख होती, भोसल्यांची सून होऊन आली, शहाजी राजांचा संसार कडापरीस घेऊन आली. वाघाचं काळीज तिचं वाघच तिच्या पोटी, आणि स्वराज्याचा खास म्हणजे जगदंब तिच्या ओठी. बघा, शिवजन्मापूर्वी आपल्या महाराष्ट्रावर पासून त्यांनी सत्ता राज्य करत होता. यांच्या सतत लढाई व्हायच्या, मराठी सैन्य नावाकडून मारले जायचे, यातच आपल्या महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. अशा परिस्थितीत सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणजंडेचा जिजाऊ आणि त्यांचा विवाह होईल. तो असतो निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी. बघा, जिजाऊ स्वराज्याला तोरण कोणी बांधलं? छत्रपती शिवरायांनी. हे तोरण बांधायचं कसं हे कोणी सांगितलं? मासाहेब जिजाऊ. एकदा शिवराय किल्ल्यावर बसलेले होते. किल्ल्यात बसून ते आपल्या गडाच्या पायथ्याशी 10-15 मिनिटांनी टक लावून बघत होते. शिवरायांनी बघितलं, जिजाऊंनी बघितलं. शोभा काय बघते? 10-15 मिनिटं झाले शोभा एकसारखं बघतायत. जिजाऊ शोभांजवळ गेला आणि शोभांनी म्हणाल्या, शोभा मगापासून मी तुमची गंमत बघते, तुम्ही नेमकं गडाखाली काय बघताय? त्यावेळी शोभा म्हणाली, मासाहेब आपल्या गड्याच्या खाली तमाशाचा फड आलाय मासाहेब, तो आम्ही बघतोय मासाहेब. जिजाऊ दचकान गेला, शिवरायांचा हात पकडला आणि शिवरायांना साईडला घेतलं आणि शिवरायांना म्हणाल्या, शोभा लक्षात ठेवा, तुमच्या जिजाऊंची शिकवण बर का, मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवा. शोभा, तुम्हाला स्त्रियांना नाचवणाऱ्या नाही तर स्त्रियांना वाचवणाऱ्या राजा व्हायचं, ही शिकवण माझ्या जिजाऊंची राजांना होती. बघा, आजची जिजाऊ जर आम्ही बघितली तर बचत गटाचा अध्यक्ष आणि आजचे शहाजी राजे जर आम्ही बघितले ना तर ग्रामपंचायत सदस्य आम्हाला दिसते. आज ते आम्ही म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. काय यायचं राजांनी जन्माला? काय यायचं राजांनी जन्माला? काय यायचं? येणार राजा जन्माला? अहो राजे जन्माला यायच्या अगोदर जिजाऊ जन्माला आली पाहिजे ना. जर मुलगा पाहिजे म्हणून आम्ही जर जिजाऊला गर्भातच नष्ट करत असेल तर कसे येतील जिजाऊ जन्माला? जिजाऊच नाही आली तर कसे येतील माझे शोभा जन्माला? एकदा शुभा मासाहेबांकडे गेली, मासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं. शुभा मासाहेबांकडे गेली आणि मासाहेबांना म्हणाली, मासाहेब आपल्या डोळ्यात पाणी मासाहेब. कारण मासाहेबांच्या डोळ्यात प्रथमतः पाणी आलं होतं. म्हणून शुभा म्हणाली मासाहेबाला, मासाहेब झाला काहीतरी झालं मासाहेब, तुम्ही आम्हाला सांगा मासाहेब, आपल्या डोळ्यात अश्रू मासाहेब, सांगा ना मासाहेब काय झालं. मासाहेब शुभा लाज वाटते हो या स्वराज्यात जायची, लाज वाटते आम्हाला स्वराज्यात जायची. मासाहेबांच्या डोळ्यातून लाज वाटते स्वराज्यात जायची. हे वाक्य ऐकताच शुभा म्हणे, मासाहेब आता तुम्हाला मला सांगावंच लागणार मासाहेब, काहीतरी झालंय मासाहेब. अहो भर दिवसा शुभा या स्वराज्यात जायची लाज वाटते. शुभा भर दिवसा तर राजश्री नावाच्या पाटलांनी भर दिवसा पोरगी उचलली, तिच्या अपूची माती केली आणि तिला विहिरीत ढकलून गेले. शुभांना ही आग वाक्य ऐकतात शुभांच्या पायातली आग मस्तकात गेली. शुभराय म्हणाले, अरे अनाथ राजश्री पाटलाला ज्या हाताने त्याने पोरगी उचलली ते हात कापा आणि ज्या पायाने तिला विहिरीत लोटलं तो पाय कापा. ही शिकवण माझ्या जिजाऊंची शिवरायांना. स्वराज्यावर संकट आलेलं होतं. एक मावळा जिजाऊंकडे पळत गेला, मासाहेब दया करा मासाहेब. जिजाऊ म्हटलं, काय झालं रे, काय पळत? मासाहेब राशीला जनावर येतात मासाहेब, सगळं पीक नाशिवत्यात मासाहेब, आम्ही खाणार काय? मावळा जगणार कसं मासाहेब? काय तरी करा मासाहेब म्हणाले. मासाहेबांना कळून चुकलं होतं, जर माझ्या मावळ्याला जर खायला भेटलं नाही ना तर माझा मावळा जगणार. मासाहेब म्हणाले, गावागावात ठेवलेला पिटवा, झाले पळा, जो कोणी जनावर पकडून आले ना तर त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. मासाहेबांनी ठेवलेला पिटला, गावागावातून तरुण बाच पोरं बाहेर पडून लागले. त्याच्यातून बघा या मासाहेबांच्या दृष्टिकोनातून 2 गोष्टी आपल्याला सहज कळतात. एक म्हणजे पिकाचं संरक्षण आणि मावळा जगणार, आणि दुसरं म्हणजे आपल्या स्वराज्याला स्थापन करण्यासाठी आपोआप जिगरबाज पोरं गोळा होत होती. ही शिकवण जाऊची होती. रात्रीचा 1:30-2चा सुमारास होता.
एक 13-14 साधारण 13-14 वर्षाचा मुलगा तरुण बाच पोरगा भर मोठं जनावर घेऊन आला आणि मासाहेबांकडे निघाला. रात्रीचे 1-2च्या सुमारास बघा पोरगा आला. मासाहेब मासाहेब बोलू लागला. भारी घरी धावत चालत. काय रे काय काम काढलंस? पोरगा म्हणाला काय नाही व मासाहेबांना भेटायचं. भारीकरी म्हणाला. भारीकरी म्हटल्यावर कसा मोठा आवाज. भारीकरी म्हणाला आणि सकाळी ये की मग मासाहेब झोपलेत आता. पोरगा म्हणाला नाही नाही मी मासाहेबांना भेटले बिगर जाणार नाही. भारीकरी म्हणला आणि सकाळी ये की मासाहेब झोपल्यात. पोरगा म्हणाला नाही नाही. दोघांचं भाषण चालू झालं. दोघांचं भांडण चालू झालं. पोरगा म्हटला मी मासाहेबने भेटल्या बिगर जाणार नाही. भारीकरी म्हटला सकाळी ये. दोघांचा संवाद चालू झाला. दोघांच्या भांडणाला मासाहेब जागी झाल्या आणि स्वतः बाहेर आल्या. मासाहेब म्हणाले काय रे कशा दावड लावलं तुम्ही? किती वेळची मी बघते फक्त दावडा आवाज काढताय काय झालं? त्यावेळेस पोरगा म्हटला मासाहेब तुम्ही आल्यात मासाहेब एकच कारण मासाहेब तुम्ही म्हटले होते ना हो की जो कोणी जनावर पकडून आले त्याला सोन्याचं कुडं दिलं जाईल. बघा ना मासाहेब मी किती मोठं जनावर आणलं. मासाहेब म्हणला आणि सकाळी यायचं की मग तू जरी जनावर नसतं आणलं ना जनावरची चिपळी जरी आणलं असतं ना तुला मी काही सोन्याचं कुडं दिलं नसतं भाई. दिलं असतं बाळा सकाळी यायचं असतं तू. त्यावेळेस पोरगा म्हटला मासाहेब ध्यानातच मी राहिलं की बघ. त्यावेळेस मासाहेब म्हटले अरे बरं ते जाऊ दे. तुला असं वाटलं तू जर सकाळी जर आला नसता तर मी तुला सोन्याचं कळं दिलं नसतं का? पोरगा डसं रडू लागला. तो 13-14 वर्षाचा पोरगा डसं रडू लागला. तो म्हटला मासाहेब आम्हासनी सोन्याचं कळू नको मासाहेब. मासाहेब म्हटलं का रे का नाही नको तुला सोन्याचं कळं? मासाहेब आम्ही सोन्याचं कळं घ्यायसाठी नव्हतं आलो मासाहेब. तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून मी आलो मासाहेब. कारण तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडते ना मासाहेब तर 10 हत्तीचं बळ येतं म्हणून मी आलो मासाहेब. मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आला. मासाहेब म्हणाले परा नाव काय रे तुझं? पोरगा म्हणाला माझं नाव आहे तान्या. तानाजी मालुसऱ्या उंबरट गावचा आहे. त्या दिवशीपासून तानाजी मालुसरे हा जिजाऊंचा होता तर शेवटच्या श्वासापर्यंत जिजाऊंचाच राहील. म्हणून आपण म्हणू शकतो स्वराज्य हे स्थापन झालं ना तर ते तलवारीच्या पातीवर नाही तर जिजाऊंच्या कौतुकाच्या थापीवर स्वराज्य हे स्थापन झालं. म्हणून या ठिकाणी जिजाऊंना मी शतशः प्रणाम करते व माझ्या वाणीस पूर्ण विराम देते. जय जिजाऊ जय श्री.